लोकश्रेय न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया जिल्ह्यातील घडामोडीकडे एक नजर। जिल्हा झटपट, जी दडपली जाते ती बातमी। लोकश्रेय न्यूज। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईद मिलाप कार्यक्रम संपन्न। औरंगाबाद प्रतिनिधी सोहेल खान यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजय आंबेडकर या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले व मान्यवरांची उपस्थितीत वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम ईद निमित्ते हा कार्यक्रम थाटामाटात वंचितचे नेते सुजय प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती संपन्न झाला। मुस्लिम बांधवांची अनेकांची उपस्थिती होती। मी शब्बीर खान, देऊळगाव राजा, तालुका प्रतिनिधी लोकश्रेय। देऊळगाव राजा येथे पाणी टंचाई, तीव्र जबाबदार कोण? प्रशासनावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह। देऊळगाव राजा रिपोर्टर शब्बीर खान याचकडून। देऊळगाव राजा शहरात सध्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे। खडकापूर्णा धरण जवळ असतानाही नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी सीओ मुख्य अधिकारी यांना कार्यकाळात दर 12 ते 13 दिवसांनी नियमित पाणीपुरवठा केला जात होता। मात्र नगराध्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर ही व्यवस्था बिघडली आहे। आता 18 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की या पाणी टंचाईसाठी जबाबदार कोण? ही प्रशासनाची निष्काळजीपणा आहे का? नगर परिषदेकडून दुर्लक्ष? या गंभीर समस्येची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांचे म्हणणे आहे की योग्य नियोजन आणि व्यवस्थापन वेळेत झाले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। वारंवार तक्रारी करूनही कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आता नागरिकांची एकच मागणी आहे, लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करावा आणि जबाबदारावर कारवाई करावी। नांदेडची शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची लोकश्रेयची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकाकडे मागणी। नांदेड प्रतिनिधी लोकश्रेय न्यूजचे जिल्हा अध्यक्ष यांनी पोलीस अधीक्षकाकडे व जिल्हाधिकारीकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे। नांदेडचे बिहार होऊ देऊ नका, पोलीस अधीक्षकाकडे मागणी केली। नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था बिघडली असून गेल्या 3 दिवसात 5 खून नांदेड शहरात झाले असून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती झाली। सदरील खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकश्रेय मित्रमंडळाचे नांदेड जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। इस्केवेर परिसरातील तिहेरी खून प्रकरणातील नांदेड अगोदर दहशतीच्या वातावरणात होते। नांदेडचे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय सर्वांसमोर एकाचा शस्त्राने वार करून खून करण्यात आला। यामुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे यावरून दिसून येते। त्यातच काल मुरमुरा मार्केट परिसरात व आज श्रीनगर नांदेड भागात सकाळी पहाटे एकाचा निर्घृण खून करण्यात आला। या तिन्ही घटना या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून अशा गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करून कायद्याची वचक दाखवणे गरजेचे आहे। नांदेडची अवस्था बिहारच्या गुन्हेगारीसारखी बनत चालली आहे। यावर वेळीच उपाययोजना न केल्या नांदेडचे बिहार होण्यास वेळ लागणार नाही। नांदेड शहरात दिवसा व रात्रीला पोलीस गस्त शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर लावण्याची यावी, जेणेकरून गुन्हेगारांना धास्ती बसेल। नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून त्यांनी तात्काळ उपाययोजना करून नांदेडकरांना सुरक्षित ठेवावे, अशी मागणी लोकश्रेय मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूजचे प्रतिनिधी रविकांत गायकवाड यांनी
एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकाकडे केली. आर डी दिपके सरांचे चिरंजीव सार्थक दिपके 500 पदक मिळविले, त्यासाठी सार्थकचे सर्व स्तरातून अभिनंदन लोकश्री न्यूजच्या वतीने देखील त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. डॉक्टर होमी बाल वैज्ञानिक स्पर्धा 26मध्ये यश. सार्थक दीपक हे वर्ग 6वी न्यू ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल परभणी यांची प्रतिष्ठित परीक्षेत पहिली पायरी लेखी परीक्षा, दुसऱ्या पायरी प्रतीक्षा परीक्षा व तिसरी पायरी कीर्ती संशोधन तसेच मुलाखत असे 4 पायऱ्याचे यश मिळून कांस्य पदक मिळविले, त्यासाठी सार्थकचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्राचार्य प्रिया ठाकूर मॅडम, वनश्री मॅडम व आजोबा डॉक्टर एम डी इंगोले सर व आजी उषा इंगोले तसेच मम्मी पप्पा यांनी अभिनंदन केले आहे.